किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल यांच्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करून जिल्हा स्तरावर गणेश मंडळासाठी स्पर्धा ठेवली होती। सदर स्पर्धेचं बक्षीस वितरण बुधवार 17 सप्टेंबर रोजी संपन्न झालं। यामध्ये सांगोला शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्रीराम तरुण गणेश मंडळास ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अधिकारी पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय उपक्रम प्रबोधन करीत डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्हा स्तरावर स्पर्धा ठेवण्यात आली होती। यासाठी सुमारे 3400 मंडळांच्या गणेशोत्सवादरम्यान तसेच वर्षभर ज्या मंडळांनी राष्ट्रीय सामाजिक पर्यावरणपूरक उपक्रम राबवले याची पाहणी करण्यात आली होती। यामध्ये सांगोला शहरातील श्रीराम तरुण गणेश मंडळाने यापूर्वी गुजरात निधी, किल्लारी, पंढरपूर, शिरोळ या भागात आपत्कालीन परिस्थितीत केलेली मदत, चालू वर्षी गणेशोत्सवात राबवलेले रक्तदान, वृक्षारोपण, महिला आणि लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा तसेच उत्सव काळात महाराष्ट्र दर्शन हा सजीव प्रबोधनपर देखावा आणि पारंपरिक वाद्याचा तलवार मंडळाच्या सदस्यांनी सादर केलेले लेझिम, लहान मुलींचं नृत्य या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील सुमारे 3500 मंडळातून सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील श्रीराम गणेश तरुण मंडळ सांगोला यांनी उत्कृष्ट कार्य करत तृतीय क्रमांक पटकावला। या यशस्वी निवडीबद्दल मंडळाचा गौरव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करून सन्मान करण्यात आला। यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सन 2025च्या गणेशोत्सवानिमित्त सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेसाठी पुढील 5 निकषावर मूल्यांकन करण्यात आलं। कलांचं जतन आणि संवर्धन, सांस्कृतिक जतन आणि संवर्धन, निसर्ग आणि सार्वजनिक संपत्तीचं जतन संवर्धन, सामाजिक कार्य, गणेशोत्सव आयोजनातील विधायकता। प्रत्येक निकषाला 20 गुणांचं मूल्य असून एकूण 100 गुणांच्या आधारे स्पर्धकांची निवड करण्यात आली। तर स्पर्धेअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्याने 3 प्रस्ताव सादर केले होते। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।